मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. आज आपण भरतकाम या कलेबद्दल माहिती बघणार आहोत. भरतकाम ही एक उत्तम व लक्षवेधी कला आहे. त्याचबरोबर भरतकाम हा शिवणकामाचा एक मनोरंजक आणि उपयुक्त प्रकार आहे. कोणत्याही वस्त्र प्रकारांवर सुती, रेशमी, लोकरी, जरतारी यासारख्या अनेक प्रकारच्या धाग्यांनी विविध प्रकारचे टाके घालून सुईने केलेले कलापूर्ण अलंकरण म्हणजे भरतकाम. भरतकामात विविध रंगांचे धागे, लहान मोठे रंगीबेरंगी मणी, चमकीच्या तारा, शोभेसाठी छोटे गोल किंवा चौरस आरसे इत्यादी साहित्यांचा सुद्धा वापर करून विविधता आणता येते. ज्यांना सौंदर्य निर्मितीची आवड आहे त्यांना भरतकाम करायला नक्कीच आवडेल. कपड्याचा पोत, त्यावरचं नक्षीकाम आणि टाके या सर्व गोष्टी एकत्र येऊन भरतकामाची सुंदर कलाकृती तयार होते. भरतकाम खालील 2 प्रकारे करता येते. हँड एम्ब्रॉयडरी म्हणजे हाताने केलेले भरतकाम, मशीन एम्ब्रॉयडरी म्हणजे मशीनने केलेलं भरतकाम. हँड एम्ब्रॉयडरीची सुरुवात करण्यासाठी सुती कापड, रिंग, दोरे, सुई, कात्री, डिझाईनचे नमुने या गोष्टी लागतात. आपल्याला हवं ते डिझाईन कापडावर ट्रेस करून घ्यावं किंवा हाताने कापडावर काढून घ्यावं. कापडाच्या मधोमध डिझाईन रिंगमध्ये येईल असं कापड रिंगमध्ये बसवावं. याला एम्ब्रॉयडरी फ्रेम असं म्हणतात. कापडावर रिंग लावून भरतकाम करावं म्हणजे करण्यास सोपं जातं. शिवाय भरतकामही चांगलं होतं. भरतकामासाठी नेहमी उत्तम दर्जाचे धागे वापरावेत, कारण ते टिकाऊ असतात आणि रंगही चांगले राहतात. कापडांना अनुसरून आपण दोऱ्यांचे रंग निवडावेत. भरतकामाच्या दोऱ्यांची लढी 6 धाग्यांची असते. आपल्या गरजेप्रमाणे धागे भरण्यासाठी वापरावेत. दोरा निश्चित झाल्यावर त्याप्रमाणे योग्य ती सुई वापरावी. भरतकाम करताना डिझाईनप्रमाणे कोणता टाका कसा आणि कुठे वापरायचा ते ठरवावं. डिझाईन्समध्ये टाके घालण्याची पद्धत सुबक आणि नीटनेटकी असावी. आपल्या हाताने तयार केलेली डिझाईन धाग्यांनी गुंफताना तयार होणारी कलाकृती ही मनोवेधक आणि समाधान देणारी ठरते. आतापर्यंत आपण भरतकामाची ओळख करून घेतली. आता आपण भरतकामाच्या एका मूलभूत टाक्याची ओळख करून घेऊया. हा टाका आहे धावदोरा. धावदोऱ्याचा उपयोग कसा सुरू झाला असावा ते आपण समजून घेऊया. धावदोरा म्हणजेच रनिंग स्टिच हा एक सोपा टाका आहे. या बेसिक टाक्यापासून इतर सर्व टाके तयार झाले असे आपल्याला म्हणता येईल. धावदोऱ्याचा उपयोग भरतकामासाठी करतात. तसंच कोणतीही 2 कापडे एकत्र शिवण्यासाठी करतात. शिवाय एखाद्या कापडाच्या कडेची बाजू दुमडून त्यावर धावदोरा घालतात, म्हणजे कडेचे धागे निघत नाहीत. पूर्वीपासून धावदोऱ्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने गोधडी तयार करण्यासाठी केला जातो. जुन्या साड्या, ओढण्या, चादरी आणि उरलेले कापडाचे तुकडे असे एकत्र करून त्यांना धावदोऱ्याने एकत्र शिवून आपण घरच्या घरी गोधडी तयार करू शकतो. सुरुवातीला आपण कापडाच्या कडेला धावदोरा घालणार आहोत. कापडाच्या कडेचे दोरे निघू नयेत म्हणून कडा दुमडून घ्यायच्या आहेत. हे कापड सुळसुळीत असल्याने आपण दुमडलेल्या कापडाला पिना लावून घेऊया, म्हणजे धावदोरा घालताना सोपं जाईल.
सुईत 2 धागे ओवून घेतले आहेत. धाग्यांच्या शेवटच्या टोकाला गाठ मारली आहे. आपली दुमडलेली बाजू आतली आहे. आपण आतल्या बाजूने सुरुवात करणार आहोत. धावदोरा एकसारखा घालावा. सर्व टाके एकाच मापाचे असले की चांगले दिसतात. अशा पद्धतीने कापडाला धावदोरा घालून झाला आहे. धावदोरा कापडाच्या वरती आणि खालच्या बाजूला एकसारखा दिसतो. हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. आता आपण धावदोऱ्याचं वेगळं प्रात्यक्षिक बघूया. हा पांढऱ्या रंगाचा प्लेन कुर्ता घेतला आहे. यावर धावदोऱ्याने काम करण्यासाठी आपण काळ्या रंगाचे 6 धागे घेऊया. 6 धागे घेतल्यामुळे सुई थोडी मीडियम जाड घेतली आहे, जेणेकरून धागे सुईत सहज ओवता येतील. धाग्याच्या दुसऱ्या बाजूला गाठ मारून घेऊया. चला तर आपण सुरू करूया. कुर्त्याच्या गळ्यावर आपण धावदोरा घालणार आहोत.
धावदोरा घालताना एकसारखा येईल हे पाहावं. म्हणजेच 2 टाक्यातील अंतर सारखं ठेवावं. तसंच टाक्यांची लांबी एकसारखी ठेवावी, म्हणजे धावदोरा सुबक दिसतो. आता आपली ओळ संपली आहे, म्हणून सुई कापडाच्या खाली घालून तिथे गाठ मारावी आणि दोरा कापावा. यानंतर आपण एक वेगळी कलाकृती तयार करूया. ती म्हणजे भरतकाम केलेल्या कापडाची फ्रेम. आपण एका झाडाचा आकार पेन्सिलने कापडावर काढून घेतला आहे. गरजेप्रमाणे कापड कापून घेऊया. या कापडाच्या खाली हँडमेड पेपर ठेवूया आणि त्याच्या मापाप्रमाणे छोट्या आकाराचं कापड घेऊया. आता आपण कापडावरचं झाड धावदोऱ्याने भरून घेऊया. प्रथम कापडाला रिंग लावून घेतली आहे. झाडाचा मधला भाग करून घेऊया. त्यासाठी ऑफ व्हाईट रंगाचे 6 धागे घेतले आहेत. गडद कापडावर फिके रंग उठून दिसतात.
झाडाच्या मधला भाग झाला आहे. भरतकाम करताना कापड आणि दोऱ्याची रंगसंगती खूप महत्त्वाची असते. आता झाडाच्या फांद्या करण्यासाठी आपण फिक्या हिरव्या रंगाचे 2 धागे घेतले आहेत. झाडाच्या फांद्या खूप लहान आणि नाजूक आहेत, म्हणून आपण धावदोऱ्याचे टाके छोटे छोटे आणि जवळ जवळ घालूया. ही आपली एक फांदी तयार झाली आहे. आता आपण दुसऱ्या बाजूची फांदी करूया. या पद्धतीने आपले झाड
पूर्णपणे धावदोऱ्याने भरून पूर्ण झाले आहे. तर असा हा सोपा आणि अगदी मूलभूत टाका आपण कसा करायचा ते आज बघितलं. अशाच पद्धतीने तुम्ही हा टाका करून बघा. यातून वेगवेगळे आकार करून बघा. भरतकामात विविध रंगांचे धागे, लहान मोठे रंगीबेरंगी मणी, चमकीच्या तारा, आरसे, टिकल्या इत्यादी साहित्यांचा वापर करून विविधता आणता येते. कधीकधी फॅब्रिक पेंटिंग आणि भरतकाम यांचा एकत्रित वापर करून नाविन्यपूर्ण कलाकृती बनवता येते. आता आपण टिकल्या कशा लावायच्या ते बघणार आहोत. या कापडी पिशवीवर आपण सूर्याचं चित्र रंगवून घेतलं आहे. यासाठी फॅब्रिक कलर्स वापरले आहेत. या गोलाकार भागात आपण सोनेरी रंगाच्या टिकल्या लावणार आहोत. टिकल्या लावताना सोप्या जाव्यात म्हणून आपण या टिकल्यांना अगदी थोडासा फेविकॉल लावून त्या हव्या त्या ठिकाणी ठेवून घेतल्या आहेत. या टिकल्यांना दोन बाजूंना छोटीशी छिद्र आहेत. नारिंगी रंगाचे 2 दोरे आपण सुईमध्ये ओवून घेतले आहेत. या दोऱ्याने आपण सर्व टिकल्या कापडावर शिवून घेणार आहोत.
बघा, आपल्या सर्व टिकल्या लावून झाल्या आहेत. दोऱ्याने गुंफल्यामुळे टिकल्या सरकत नाहीत किंवा पडत देखील नाहीत. किती सुंदर दिसतोय हा सूर्य. अशाच पद्धतीने आपण कोणत्याही मापाच्या आणि वेगवेगळ्या आकाराच्या टिकल्या लावून भरतकाम सुशोभित करू शकतो.